मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्या मार्फत GMC लातूरमध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य विभागात तुम्हाला जाहिरात असून हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नक्की दाबा. आजचा धडा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, VDGMClatur.org या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती सुद्धा पाहू शकतात आणि ह्या वेबसाईटद्वारेच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला TCS मार्फत तुमचा घेतला जाणार आहे. यामध्ये जर बोललं तर तुम्हाला अशा पद्धतीने पहिला इंटरफेस असणार आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. त्यानंतर क्लोज बटन ह्यावर क्लिक करून क्लोज करायचं. त्यानंतर काही महत्त्वाची प्रायव्हसी नोटीस वगैरे आहे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आय अग्री ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव आहे ते नाव लिहायचं आहे. उमेदवाराचे मधलं नाव आहे ते लिहा. आडनाव आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मदर्स नेम लिहा. फादर्स नेम सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. जर तुमच्या नावामध्ये कोणता बदल झाला असेल तर हे सिलेक्ट करा. जे नवीन नाव असेल ते तुम्हाला लिहायचे आहे. नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाका. वय वर्ष ऑटोमॅटिक येणार आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर एक मोबाईल नंबर द्या. तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि अल्टरनेट नंबर तुम्ही देऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही. एक मेल आय डी द्या आणि ते मेल आय डी कन्फर्म तुम्हाला टाकायचं. लक्षात घ्या, मोबाईल नंबर आणि मेल आय डी योग्य लिहा. त्याद्वारे तुम्हाला OTP आणि फॉर्म सबमिट आणि हॉल तिकीटचा मेसेज येणार आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर 3 एक्झाम सेंटर टाकायचे. त्यापैकी पहिले एक्झाम सेंटर टाकू शकतात जे की तुमच्या चॉईस प्रमाणे कुठला आहे ते टाका. सेकंड एक्झाम सेंटर तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि थर्ड एक्झाम सेंटर सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे टाकू शकतात. सगळं टाकल्यानंतर तुम्ही नोट ह्या टॅबवरती क्लिक करा. जनरेट OTP करायचा आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करा आणि जो मोबाईल नंबर आणि मेल आय डीवरती OTP आलेला तो OTP टाकून OTP व्हेरीफाईड करायचा आहे. ओके, आपण OTP टाकलेला आहे. त्यानंतर OTP व्हेरी तुमचा झालेला आहे. त्यानंतर खाली ॲग्री बटन ह्यावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू करायचा आहे. लक्षात घ्या, सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला प्रिव्ह्यू करायचा आहे. प्रिव्ह्यू करताना तुम्हाला सगळी जी भरलेली माहिती असणार आहे ती आलेली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे ह्या टिकमार्क सगळ्या तुम्हाला कंप्लीट करायचं. लक्षात घ्या, आत्ताच तुम्हाला चेक वगैरे सगळं करा. त्याबरोबर तुम्हाला फॉर्म भरायचा असाल तुम्हाला जर आत्ताच जर काही करेक्शन असेल करू शकता. नंतर एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे आता सगळं चेकआउट करायचं आहे. सगळ्या टिकमार्क झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली सबमिट बटन ह्या त्यावरती क्लिक करायचं आणि ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन असतं त्या रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं आलेलं आहे. अशा पद्धतीने ID पासवर्ड वगैरे रजिस्टर नंबर तुमच्या मेल आय डीवरती सुद्धा आलेला आहे. त्यानंतर ओके बटन ह्या त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर बेसिक इन्फॉर्मेशन तुमची होती ती सगळी आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अप्लाइड पोस्ट ह्या टेबवरती क्लिक करा. त्यानंतर युअर सिलेक्शन पोस्ट त्यामध्ये क्रिएट पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये ज्या पोस्ट असणार आहेत तुम्ही पोस्ट पाहू शकतात. यामध्ये जवळपास तुम्हाला 13 संवर्गासाठी तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला पहिल्यांदा कक्षेसाठी जर पाहिजे असेल कक्ष भरू शकतात. तुम्हाला ज्या पदासाठी हवा आहे त्यासाठी तुम्ही सेपरेटली फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म सेपरेटली भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जी पहिल्यांदा काही वेळ या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती लोड होण्यास वेळ लागू शकतो. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा पर्सनल डिटेल असणार आहेत. ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, कॉल्युशन एक्सप्रेस आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट अशा स्वरूपात तुम्हाला इंटरफेस असणार आहे. यामध्ये जर बोलले तर तुम्हाला पोस्ट डिटेल ह्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी ह्या फॉर्म पहिल्यांदा भरणार असेल तो तुम्ही लिहू शकतात. म्हणजे कक्षसेवक जे काय पोस्ट नेम असेल पोस्ट नेम तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर पोस्ट कोड वगैरे सगळं तुमचं आलेलं आहे. त्याचबरोबर तुमचं मॅरिड स्टेटस मॅरिड काय असेल ते तुमचं लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचं एक्झाम सेंटर वगैरे तुमचं सगळं आलेलं आहे. आता खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डोमासाईल आणि नॅशनॅलिटी ह्या टॅबवरती इंडियन बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे रहिवासी आहे कधी हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर जे डोमासाईल कोणी दिलं त्याची अथॉरिटी नेम लिहायचं आहे. तारीख आणि अनुक्रमांक नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कॅटेगरीमधून अर्ज करायचा असेल तर तुमची कॅटेगरी कोणती आहेत, SC ST OBC काय असेल म्हणजे ज्या पदासाठी जेवढं आरक्षण लागणार आहे तेवढंच आरक्षण तुमचं आलेलं आहे.
त्याचबरोबर ही पोस्ट असेल तर ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा. त्याचबरोबर जर तुमची पोस्ट एसीबीसी वगैरे तुम्ही आरक्षण घेणार असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचा नंबर तारीख वगैरे तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबर व्हॅलिडिटी असेल व्हॅलिडिटीचा नंबर सुद्धा तुम्हाला लागणार. त्याचबरोबर काही पदासाठी जर बोललं तर किंवा काही कास्ट असतात त्यासाठी नॉन क्रिमिनल लागतं, त्या नॉन क्रिमिनलचा नंबर वगैरे लागणार आहेत. ते नॉन क्रिमिनल कोणी दिलं ते टाकायचं आहे, तारीख आणि अनुक्रमांक नंबर टाकायचा. नसेल तर तुम्ही ओपनमध्ये सुद्धा टाकू शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याचबरोबर एक आयडेंटिफिकेशन मार्क देऊ शकतात आणि एक ID प्रूफ द्यायचं आहे. त्यामध्ये पॅन कार्ड असेल पॅन कार्ड सिलेक्ट करा, पॅन नंबर टाका, नाव टाकायचे, नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर सिलेक्ट करा, त्याचा डिटेल भरायचे आहेत, नसेल तर तुम्ही नो करू शकतात. त्याचबरोबर तुमच्या मतदान कार्ड आहे का तर सिलेक्ट करायचं आहे, त्या मतदान कार्डचा नंबर आणि त्यावरील नाव टाकू शकतात, नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर तुमचं पासपोर्ट आहे का तर सिलेक्ट करा, पासपोर्टचे डिटेल तुम्हाला भरायचे आहेत, नाव वगैरे नंबर वगैरे काय असेल ते, नसेल तर नो करू शकतात. तुमचे बँक पासबुक आहे तर सिलेक्ट करा, त्याचा नंबर वगैरे तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर हे 5-6 जे ID प्रूफ असतात त्यापैकी एक ID प्रूफ तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला आय एग्री करायचं आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर ओके बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडिशनल डिटेल. ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला जे आरक्षण वगैरे काय घेणार असेल ते येस किंवा नो स्वरूपात तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये जर पहिलं तर तुम्हाला तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का असेल तर सिलेक्ट करा, त्याचे डिटेल तुम्हाला नाव वगैरे सर्टिफिकेट जे मिळाले त्याचा नंबर वगैरे टाकायचा आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे आरक्षण घेणार असेल म्हणजे ज्या पदासाठी जे आरक्षण असतं त्यामध्ये प्रकल्पग्रस्तासाठी जागा असेल तर प्रकल्पग्रस्त असेल हे सिलेक्ट करा, ते सर्टिफिकेट कोणी दिलं तारीख आणि नंबर वगैरे तुम्हाला टाकायचं, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अंशकालीन वगैरे आरक्षणाचा अर्ज करणार असेल तर सिलेक्ट करा, त्याचे डिटेल तुम्हाला भरायचे आहेत, नसेल तर तुम्ही नो करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही एक्स-सर्व्हिसमॅन म्हणून अर्ज करायचा आहे तर सिलेक्ट करा. एक्स-सर्व्हिसमॅन आहात का, दिव्यांग माजी दिव्यांग सैनिक असेल तरच सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही एक्स-सर्व्हिसमॅनमध्ये म्हणजे आर्मीमध्ये जॉईन कधी झाला, सेवा समाप्त कधी झाली त्याचे तारखा टाकायचे आहेत, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक दिव्यांग आहात का तर सिलेक्ट करा, त्याचे डिटेल वगैरे तुम्हाला भरायचे, नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर आपण दिव्यांग माजी सैनिक आहात का सिलेक्ट करा, तशी माहिती तुम्हाला भरायची, नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटामधून अर्ज करायचा असेल तर सिलेक्ट करा, स्पोर्ट्स कोटाचा कालावधी कोणता, इव्हेंट वगैरे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. टुर्नामेंटचा प्रकार कोणता होता ते या ठिकाणी स्टेट लेवल नॅशनल काय असेल ते सिलेक्ट करा, टुर्नामेंटचं नाव वगैरे तुमचं आलेलं आहे, स्पर्धेचं नाव तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर कुठला मेडल फर्स्ट सेकंड काय असेल ते सिलेक्ट करा. जे सर्टिफिकेट ज्या प्राधिकरणाने तुम्हाला दिलं असेल त्याचं नाव तारीख वगैरे टाकायचं, अनुक्रमांक नंबर सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. जर तुम्ही स्पोर्ट्स कोटेमधून अर्ज करायचा नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हँडिकॅपमधून अर्ज करायचा असेल तर 40% हँडिकॅपमधून अर्ज करायचा असेल हे सिलेक्ट करा. हँडिकॅपचा प्रकारचा टक्केवारीच तुम्हाला 40पेक्षा जास्त किती आहे ते सिलेक्ट करा. दिव्यांगाचा प्रकार वगैरे LME वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. तुम्हाला व्हीलचेअरचा आधार वगैरे काय हवा असेल हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर लिखनिक मदतनीस हवा आहे स्क्रॅब तर येस किंवा नो करू शकतात, तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे भरू शकतात. आणि दिव्यांग नसेलच भरायचा तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर पुढचा तर तुम्हाला यापूर्वी कुठल्या एक्झाममध्ये प्रतिबिंब केलं आहे का, डिस्क्वालिफाईड किंवा काय असेल कारणामुळे तुम्हाला तर येस किंवा नो करा, जर असेल तर येस करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुमच्यावर कुठला गुन्हा वगैरे काय नोंद आहे का तर येस सिलेक्ट करायचं, त्याचे डिटेल भरायचे, नसेल तर तुम्ही नो करू शकता. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या टेवरती क्लिक करायचं आहे. ओके, सिंगल स्टेप आपली डाटा सेव्ह सक्सेसफुल झाली आहे. त्यानंतर ओके बटन ह्या टेवरती क्लिक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कॉम्बिनेशन डिटेल, यामध्ये तुम्ही 2 ॲड्रेस टाकू शकतात. एकसारखा असेल तर एकसारखं टाका, नसेल वेगवेगळं असेल तर करस्पॉन्डन्स जो ॲड्रेस आहे तो टाका. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही पहिल्यांदा स्टेट कंट्री इंडिया सिलेक्ट करायचे आहे. स्टेट कोणता आहे तो जे स्टेटमध्ये तुम्ही राहता ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो जिल्हासुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. गाव सिलेक्ट करा, पिनकोड सिलेक्ट करा. करस्पॉन्डंट परमनंट ॲड्रेस एकसारखा असेल तर येस ह्या टॅबवरती क्लिक करून तुम्ही सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट हे बटनवर क्लिक करायचं आहे. आणि थर्ड स्टेप तुमचे ॲड्रेस डिटेल्स सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर ओके बटन हे ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर मी तुम्हाला एज्युकेशन डिटेल यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर एस सिलेक्ट करायचं आहे. जर नो सिलेक्ट केलं तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाईड नसणार आहे, त्यामुळे एस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
आता पुढच्या डिटेलमध्ये फक्त तुम्हाला या ठिकाणी 10वी कंपल्सरी देण्यात आली, त्यामुळे 10वी टाकू शकता किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालं असेल ते सुद्धा टाकू शकतात. यामध्ये जर बोलले तर तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये मॅट्रिक पूर्ण केलं असेल ए सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता. नो केलं तर तुम्ही एलिजिबल नसणार आहे, त्यामुळे एस सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी कोणता प्रकार आहे तो सिलेक्ट करा. स्टेट बोर्ड किंवा CBSE काय असेल ते तुम्ही टाकू शकतात. स्कूल नेम वगैरे काय असेल ते टाका. पर्सेंटेजचा प्रकार वगैरे काय असेल ते तुम्हाला टाकायचं. CGPA वगैरे काय, ऑप्टेन मार्क्स म्हणजे पडलेले मार्क टाका. एकूण मार्क्स काय असेल ते टाका, टक्केवारी येणार आहेत. पासिंग वर्ष आणि महिन्यात तुम्हाला टाकायचं, म्हणजे ज्या महिन्यात तुम्ही एक्झाम दिली असेल ते वर्ष आणि महिना पासिंगचा टाकायचा. त्याचबरोबर 12 सेम डिटेल भरायचे. बोर्डाचे युनिव्हर्सिटी बोर्डचे नेम काय असेल ते टाकायचे आहेत. म्हणजे ज्युनियर कॉलेजचे नाव टाका. CGPA पासिंगचा क्रायटेरिया काय असेल ते तुमचा टाकायचं आहे. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स आणि पासिंगचा महिना वर्ष टाकायचे. त्याचबरोबर सेम डिटेल डोमासेल असेल, डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचे डिटेल टाकायचे. त्यामध्ये डिप्लोमाचा प्रकार, युनिव्हर्सिटी काय असेल ते सिलेक्ट करा. संस्थेचे बोर्डाचे नाव टाकायचं आहे. पर्सेंटेजचा प्रकार वगैरे टाका. ऑप्टेन मार्क्स टाका, टोटल मार्क्स टाकायचे आहेत आणि पासिंग महिना वगैरे टाकायचे. त्याचबरोबर तुम्ही डिग्रीचे डिटेल सुद्धा करू शकता. डिग्रीच्या कोणत्या डिग्री कुठल्या डिग्री पूर्ण केली ते इक्विव्हॅलेंट डिग्री, युनिव्हर्सिटीचे नेम वगैरे टाकू शकता किंवा संस्थेचा प्रकार वगैरे टाकू शकता. कॉलेज नेम टाका. युनिव्हर्सिटी डिग्री ज्या वर्षी पास झाला असेल त्याचा महिना वगैरे टाका. 79% सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स टाकून पर्सेंटेज टाकायचे. त्याच पद्धतीने PG झाले असेल PGचे डिटेल तुम्हाला भरायचे आहेत. त्याचबरोबर अनुभव असेल तर सुद्धा अनुभवमध्ये तुम्हाला अनुभव तुम्ही टाकू शकता. यामध्ये जर बोलले तर तुम्ही अनुभव, ऑर्गनायझेशन नेम, पदाचं नाव, कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते टक्केवर तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव्ह नेक्स्ट करू शकता. ओके, आपली एज्युकेशन डिटेल सगळी सक्सेसफुली झालेली. त्यानंतर ओके बटन हे ऑप्शन क्लिक करा. आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे डॉक्युमेंट आणि पेमेंट. यामध्ये मित्र तुम्हाला अपलोड, पहिल्यांदा फोटो अपलोड करायचे. त्यामध्ये अपलोड द स्कॅन कॉपी, म्हणजे ह्या टॅबवरती क्लिक करा. यामध्ये मित्र तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आहे. लाईव्ह फोटो सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे. फोटो साईज तुम्ही पाहू शकता 3.5 बाय 4.5, 80 ते 200 KBच्या व्हाईट बॅकग्राऊंड आणि प्लेन फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर सिग्नेचर जर बोलले तर सिग्नेचर तुम्ही पाहू शकता. तुम्ही या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचे आहे. यामध्ये त्याची साईज असणार आहे 200 KB पर्यंत तुम्ही या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करू शकता. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यामध्ये जर बोलले तर SSC मार्कशीट, SSC झाल्यामुळं 12 टाकले 12 झाले असल्यामुळं, डिग्री झाली असल्यामुळे डिग्री प्रमाणपत्र आहेत. त्याचबरोबर डोमासेल आहेत. जर तुम्ही कास्ट असेल तर तुमची कास्ट सर्टिफिकेट इथे येणार आहेत. नॉन क्रिमिनल सुद्धा येणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर आरक्षण कुठलं घेणार असेल, म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त वगैरे काय आरक्षण घेणार असेल ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. नसेल तर तुम्हाला एवढे एज्युकेशन टाकावी लागणार. त्याचबरोबर पॅन कार्ड दिलं असेल, पॅन कार्ड आलेलं आहे. जर तुम्ही वोटर आयडी वगैरे दिला तर वोटर आयडी सुद्धा तुम्हाला अपलोड करायची. खाल्यानंतर तुम्हाला सगळे टिकमार्क तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. टिकमार्क कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला सबमिट करण्यापूर्वी तुम्ही फॉर्म पूर्वी एकदा करा, म्हणजेच तुम्ही सगळा भरलेला आत्ता फॉर्म तुम्हाला सगळा दिसणार आहे. तुमचा रजिस्टर नंबर वगैरे सगळं काय असेल ते तुम्हाला आत्ताच बघायचं आहे. आणि या ठिकाणी ओके बटन ह्यावर तुम्ही क्लिक करून मागे यायचं आहे. जर चुका असेल तर चुका आत्ताच तुमच्या टाकायच्या आहेत आणि ज्या चुका सगळ्या व्यवस्थित करून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. यामध्ये करेक्शन वगैरे काय असेल ते करेक्शन आत्ताच करून घ्यायचं आहे. संपूर्ण करेक्शन केल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म डायरेक्टली पेमेंटला जाणार आहेत. जे की पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पे थ्रू भरू शकतात आणि हा फॉर्म सगळी सबमिट करू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप डी चा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.